आपण जो फिलिंग्सचा चार्ट दिला होता त्यामध्ये न्यूट्रल फिलिंगच्या खालच्या फिलिंग्स होत्या आणि वरच्या फिलिंग्स होत्या. मी त्यासाठीच दिल्या की 2-3 दिवस तुम्ही त्या फ्रिक्वेन्सी झोनमध्ये राहाल. तर त्यामध्ये आपण जेव्हा न्यूज वाचतो आणि आपल्याला एकदम अँगर, कोणत्या पॉलिटिशियन बद्दल काहीतरी अँगर येतो किंवा काही सॅड न्यूज असेल तर आपल्याला दुःख येतं. काही काही झालं तर आपल्याला शेम येतो, कोणावर रेप झाला तर आपल्याला तिरस्कार वाटतो. आपण डायरेक्ट त्या न्यूट्रल वरून एक खड्ड्यात जातो. पूर्ण त्या इमोशन्सच्या खालच्या लेव्हलला आपण जातो. ठीक आहे, ते झालं ते चांगलं नाही झालं. बट आपण आपल्या लाईफवर, आपल्या स्वप्नांवर, आपल्या इमोशन्सवर आपण का ते बर्डन घ्यायचं? ऑलरेडी आपल्या लाईफचं बर्डन कमी आहे का? आपले घरचे, आपले आई-वडील, बायको, मुलं, करिअर हे सगळा स्ट्रेस आपल्याला कमी आहे का? अजून आपण न्यूजचा पण स्ट्रेस आपण घ्यायचा. त्यामुळे न्यूज तुम्ही खूप तटस्थपणे बघा. नसेल तर म्हणजे गरज नसेल नाही बघितल्या तरी चालतील. एकदम थोडंसं दिवसभरात आपल्या करिअरशी रिलेटेड, आपल्याशी रिलेटेड बघितल्या, ठीक आहे. आणि आपण जेवढं पीस स्वतः आपण अबंडंट फील करू, पीस फील करू ना, तर आपण सगळे एकाच एनर्जीनी जोडलेलो आहोत. तर ती आपोआप सगळ्यांना जाते आणि सगळे अबंडन्समध्ये, पीसमध्ये ते येऊ शकतात. आणि आपण जेवढा त्या न्यूज बघून अँगर, तिरस्कार, हेट्रेड देऊ, तेवढा ते स्प्रेड होणार. त्यामुळे तुम्हाला काय स्प्रेड करायचं? अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, पीस, हार्मनी. तर यू शुड स्प्रेड ओन्ली दॅट थिंग, दोज थिंग्स. त्यामुळे हे सगळे रूल्स तुम्ही लक्षात घ्या. इन्स्ट्रक्शन्स नीट फॉलो करा. आणि आपण 2026 जानेवारीचं मी का नाही घेतलं, कारण जानेवारीमध्ये सगळ्यांचे जे काय रिझोल्युशन केले, सगळं केलं. फेब्रुवारी जेव्हा 1 फेब्रुवारी येतो ना आपल्याला, तेव्हा कळतं की 1 महिना गेला, आपण काय केलं आणि किती अचीव्ह झालं. हे आपल्याला रियालिटी चेक 1 फेब्रुवारीला येतो. आणि मग तेव्हा आपण ग्राउंडवर येतो त्या हवेतून, पहिल्या न्यू इयरच्या झोनमधून. आणि मग आपल्याला कळतं की आपल्याला आता काहीतरी करायची गरज आहे यावर्षी. ह्यावर्षी जर तुमचे ड्रीम अचीव्ह करायचे असतील तर तुम्ही खूप छान स्टेप घेतलीये. तर आपण आता ना बुक स्टार्ट करूया. परत जे नवीन झाले असतील जॉईन त्या सगळ्यांना धन्यवाद, थँक्यू. आणि तुम्ही स्वतःला एक छानपैकी शाबासकी द्या, स्वतःसाठी क्लॅप करा की तुम्ही आज जॉईन झालेत आणि स्वतःच्या लाईफ चेंजिंग गोष्टीसाठी एक स्टेप घेतलीये. तुम्हाला दिसतंय बुक सगळ्यांना? मी इंग्लिश कॉपी वाचणार आहे आणि त्याचं मराठीत सांगणार आहे. मॅजिक बुक बरेच जण घेतात पण मराठीत कोणी अजून तरी मला ओळखीत घेतलं नाहीये. हिंदी इंग्लिश असतं. तर मॅजिक बुक स्टार्ट करण्यामागे एक गोष्ट अशी आहे की रॉन्डा बर्नची मी पर्सनली खूप फॅन आहे. कारण मी 2010ला तिचं द सिक्रेट हे मूवी बघितला होता, जेव्हा तो खूप स्प्रेड झाला होता सगळीकडे. आणि त्या एका सिक्रेट मूवीवर मी माझ्या लाईफमध्ये खूप सारे मॅजिक घडवून आणले होते. फक्त मूवी बघूनच. मी तर काही तेव्हा फॉलो पण नव्हती करत जास्त. तो मूवी जर तुम्ही बघितला असेल, तर त्याच्यामध्ये मला जे ओळखतात त्यांना माहितीये की माझं ग्रॅज्युएशन पण नाशिकला पूर्ण होईल की नाही हे माहित नव्हतं. पण मला पुणे विद्यापीठात जायचं होतं. जेव्हा सगळेजण माझ्या अगेन्स्ट की ही असा विचार पण कसा करू शकते की हिला नाशिकला शिकवल्या जाईल की नाही. पण हिने पुणे विद्यापीठात मी ते सगळं करून, इमॅजिन करून, माझं कॉलेज इमॅजिन करून मी तिथे ऍडमिशन घेतलं. प्लस मला जे जॉब पाहिजे होते, मला टॉपची बँक पाहिजे होती, एसबीआय मध्ये मला जायचं होतं. मी एसबीआयचं बँकिंग एक्झाम क्रॅक केल्या. तर मी स्टेट बँकेत सिलेक्ट झाली, पण मी इंटरव्ह्यू देऊन लास्ट मोमेंटला तिथे माझं एका मार्काने काहीतरी राहिलं होतं. मग मी नंतर परत एक्झाम दिल्यावर स्टेट बँक ऑफ हैदराबादला सिलेक्ट झाली. मग स्टेट बँक ऑफ हैदराबाद माझी एसबीआय मध्ये मर्ज झाली आणि फायनली मी एसबीआय ला पोहोचले. तर अशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या की जे माझे स्वप्न आहेत ते पण घडले. पण मी काही वेळेस खूप कंप्लेंट्स केल्या, खूप कंप्लेंट्स लाईफ बद्दल केल्या असतील. तर मी त्यामुळे त्या निगेटिव्ह झोनमध्ये पण खूप अडकले. जे मला अवेअरनेस नव्हता. आपल्याला अवेअरनेस नसतो की आपल्या शब्दांमध्ये काय पॉवर आहे. तर आपण त्या शब्दांची पॉवर ह्या मॅजिक बुकमध्ये ती सांगते. रॉन्डा बर्न. तर तिचं जे पहिलं सिक्रेटनी माझ्या लाईफमध्ये खूप बदल घडवला. आणि दुसरं जे आहे हे मॅजिक बुक. तर मॅजिक बुक माझ्याकडे मी तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी 10 वर्षापासून ते होतं, पण मी ते नीट प्रॅक्टिस केलं नव्हतं. पण तरी बऱ्याचशा मॅजिक माझ्या लाईफमध्ये झाल्या आहेत. तरी पण मी ते डेडिकेशनने नव्हतं केलं. पण आता मी एक मागच्या वर्षी जे केलं, तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन आले, माझ्या हस्बंडच्या लाईफमध्ये, त्यांच्या करिअरमध्ये, माझ्यामध्ये, आम्ही ज्या मुंबईत शिफ्ट झालो, ज्या गोष्टी आमच्या आजूबाजूला घडतायत. आणि माझ्या मुलीची, छोटी आहे माझी मुलगी 9 वर्षाची, तिच्या लाईफमध्ये जे आम्ही मॅजिक बघतोय, माझा मुलगा 2 वर्षाचा आहे, त्या गोष्टींमध्ये आम्ही चारही, आमचे रिलेशन्स, आमच्या गोष्टी ज्या ज्या फास्ट पेसने व्हायला लागल्यात 1-1.5 वर्षात आम्ही जे करतोय, त्यामुळे मला हे वाटलं की सगळ्यांसाठी मी हे शेअर करू की सगळ्यांच्या लाईफमध्ये एक मॅजिक व्हायला हवं. तर आपण हे बुक स्टार्ट करूया.
आणि रॉन्डाबन काय म्हणते सगळ्यांना ते बघूया. तर he dedicated to you, may the magic open up a new world for you and bring you joy for entire existence. That is my intention for you and for the world. ती हे पुस्तक आपल्या सगळ्यांना डेडिकेट करते आणि ती म्हणते की हे मॅजिक सगळ्या जगासाठी ओपन व्हावं आणि सगळा जॉय तुमच्या पूर्ण एंटायर एक्झिस्टन्सला मिळावा. हे तिचं पण इंटेन्शन होतं जगासाठी, म्हणून तिने हे जगासाठी पुस्तक लिहून आणि सोडलंय. आणि हे बुक न्यूयॉर्कचं बेस्ट टाइम म्हणजे बेस्ट सेलर बुक आहे अजून पण. 10 वर्ष झाली पण हे अजूनही, आणि खूप सारे लोक हे बुक वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये रीड करतायत. आणि हे असं वर्कशॉप जे मी घेते तसे पण खूप लोक घेत आहेत. त्यामुळे हे काम इतक्या जोरात हे आहे की ज्यांना खरंच वाटतंय की लोकांच्या लाईफमध्ये मॅजिक यावं, ते त्याच इंटेन्शनने, जे तिचं रॉन्डा बर्न्सचं इंटेन्शन आहे त्याच इंटेन्शनने ते सगळ्यांना स्प्रेड करतात. एक्नॉलेजमेंट. When I first sit down to write a book, the creation begins as a joyful yet solitary one. There is just universe and me. जेव्हा ती बुक लिहायला बसली होती तेव्हा तिला युनिव्हर्स आणि ती दोघच होते. जे युनिव्हर्स मधनं तिला गायडन्स मिळाला तिच्या थ्रू, ते त्या पुस्तकात तिचं आलंय. देन ग्रॅज्युअली द सर्कल बिगिन्स टू वायडन, encompassing more and more people, all of whom contribute their expertise until finally you are holding the creation of new book in your hands. The following people were a part of ever widening circle creation that allowed the magic to reach you. तर ती सगळ्या लोकांना धन्यवाद देते, ज्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणते की ते पहिले ती आणि युनिव्हर्सच होतं जेव्हा ती बुक लिहित होती, पण जेव्हा एक एक सर्कल वाईड होत गेलं आणि ते सगळ्यांनी एक्सपर्टीज त्यांचे कॉन्ट्रीब्यूट केले आणि ते मॅजिक बुक एक साकार होण्यात मदत मिळाली आणि ते मॅजिक बुक आपल्यापर्यंत यायला ज्यांनी पण हेल्प केली त्या सगळ्यांना ती थँक्यू म्हणते. तर थँक्यू 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 माय डॉटर स्काय, हू वर्क्स टायरलेसली साइड बाय साइड विथ मी एडिटिंग अलॉंग विथ जोश गोल्ड. ती सगळ्यांचे इथे नावं घेणार आहेत की ज्यांनी एडिटिंग केलं. तिची डॉटर पण तिच्या सोबत आहे की जी तिच्यासोबत काम करत होती एडिटिंग मध्ये. बरेच जण सायंटिफिक रिसर्च तिला काहींनी प्रोव्हाइड केला, एडिटिंग प्रोव्हाइड केलं, कोणी तिला क्वेश्चन आन्सर असं केलं की ज्याच्यामध्ये तिच्यामुळे ती इंट्रोस्पेक्ट करून तिने परत त्याच्यामध्ये काही बदल घडवले. सायन्स, काही लोकांनी डिस्कव्हरीज ऑफ सायन्स विथ द वर्ड्स ऑफ रिलिजन. हे बुक फक्त सायंटिफिक आहे असं तर आहेच, सायन्सचे रिसर्चवर बेस्ड आहे, पण हे सगळे रिलिजनचे जे ग्रंथ आहेत जसं कुराण, भगवद्गीता, बायबल, गुरुग्रंथ साहेब, जे पण त्या सगळ्यांचं जे सार आहे ते तिने सायंटिफिक रिसर्च करून जे आपल्या ब्रेनवर काय एफेक्ट करतं हे सगळं टोटल, म्हणजे स्पिरिच्युअल पण बुक आहे आणि सायंटिफिक पण आहे. त्यामुळे या दोघांचा संगम तिने ह्या बुकमध्ये घातलाय. तर तिच्या एडिटर आणि ह्या सगळ्या लोकांना ती थँक्स म्हणते पहिल्या पेजमध्ये. पब्लिशर्स, एडिटर्स या सगळ्यांचा स्पिरिच्युअल गायडन्स तिला ज्यांनी दिलंय. डीपेस्ट ग्रॅटिट्यूड टू those great human beings of centuries ago who discovered the truth of life, who left their written words so that we might discover. तर इथे एक मला तुम्हाला एक असाइनमेंट द्यायची आहे की तिने जसं थँक्यू म्हटलंय सगळ्यांना, ते मॅजिक बुक लिहिताना ज्यांना सगळ्यांना थँक्यू म्हटलंय तिने, म्हणजे तिचे एडिटर, पब्लिशर, ज्यांनी पण तिला हेल्प केली आहे, स्पिरिच्युअल गायडन्स केलंय, तसं आपल्या पण लाईफमध्ये आज आपण जिथे पण आहोत तर आपल्याला पण अवतीभोवती कोणीतरी हेल्प करत असतं. जसं आपल्या घरात साधं कामवाल्या मावशी पण येत असतील, फरशी पुसायला येत असतील, कपडे धुवायला येत असतील, भांड्यांना येत असतील, त्यांच्यापासून तर सिक्युरिटी गार्ड असतील बिल्डिंगचे, किंवा जे कचरा उचलून नेत असतील, जे आपले आई वडील असतील, आई असेल, बायको असेल, जे डबा देत आहेत आपल्याला, ऑफिसमध्ये कलिग्स असतील जे आपल्याला सपोर्ट करतात, स्कूलमधले टीचर्स असतील, ज्या पण लोकांनी आपल्याला सपोर्ट केला. आज आपण जितक्या पण वर्षाचे आपल्या लाईफमध्ये किती लोक लहानपणापासून तर आतापर्यंत, डॉक्टर्स पण, इव्हन डॉक्टर्स, पोलीस, सोसायटी मधले लोक किंवा शेजारी, पॉलिटिशियन्स, जे पण आहे, ज्यांनी पण आपल्या लाईफमध्ये सपोर्ट केलंय त्या 100 लोकांचे आपल्याला थँक्यू म्हणायचे. ही पहिली असाइनमेंट आहे. तुम्ही ते असाइनमेंट आज लिहून घ्या की 100 पीपलचे थँक्यू म्हणायचे. तर मग ह्याच्यात ह्या बुकच्या असाइनमेंट तर तिच्या स्वतःच्या ती देणारच आहे, पण काही असाइनमेंट माझ्याकडून पण एक्स्ट्रा आहेत. 100 पीपलचे थँक्यू तुम्हाला लिहून म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही आपले एका बोटाला 3 हे असतात ना, 3 रेषा आहेत, 3 साचे आहेत आपल्या, तर इकडे 3 पाचे 15, इकडे 15, असे 30 होतात एका वेळेस, आणि असे 30 30 30
3 वेळा होतात आणि एक 10 असे हातावर मोजून तुम्ही बसून शांततेत सगळ्या 100 लोकांना, 100 लोक तुम्हाला सहज सापडतील. म्हणजे रस्त्याने जाताना आपल्याला ट्रॅफिक इन्स्पेक्टर मिळतात. ते पण आपल्याला काहीतरी हेल्प करतात. त्याच्यामुळे रस्त्याचं ट्रॅफिक नीट राहतं. तर अशा 100 लोकांना जर तुम्ही थँक म्हटलं, जे इव्हन ऑफिसमध्ये जे गार्ड्स आपल्याला दार उघडतात किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर पार्किंगसाठी जे व्हॅले पार्किंगसाठी हेल्प करतात. असे छोटे-छोटे जे लोकं आहेत, जे छोटा पार्ट आपल्या लाईफमध्ये निभवत असतात. तशा 100 लोकांचं जर तुम्ही थँक म्हणायला सुरू केलं आणि तुम्ही नोटीस केलं जाताना, येताना रस्त्यावर. आता तुम्हाला हे बुक आहे ना एक नवीन पर्स्पेक्टिव्ह देईल, की आपण जगात एकटेच नाहीये, की आपल्याला किती लोकं दिवस-रात्र आपल्यासाठी काम करत असतात, की जे आपल्याला म्हणजे आपण त्यांना थँक म्हणायची गरज आहे. आपल्याला असं वाटतं, की त्यांना थँक का म्हणायचं? काय होणार आहे त्याच्याने थँक म्हटलं. बट तो आपला माइंडसेट आहे ना, की थँकफुलनेसकडे जातो जेव्हा. तर मी तुम्हाला ती फ्रिक्वेन्सी परत-परत मी त्याच मुद्द्यावर येईल. जो फ्रिक्वेन्सी चार्ट मी पाठवला होता, त्याच्यावर ग्रॅटिट्यूड आणि थँकफुलनेस आणि जॉय या सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सीज आहेत. त्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला जायचंय. म्हणजे आपल्याला ती चांगला इन्सान म्हणजे चांगला माणूस बनवते आणि सगळ्यांना थँक म्हणायला लावते ह्याच्यासाठी नाही. आपल्याला काय करायचं आपले ड्रीम कंप्लीट करायचे. पण आपले ड्रीम कंप्लीट करायला आपल्याला कशात फ्रिक्वेन्सीला राहायला लागेल हायर. मग हायर कसा येतो? ग्रॅटिट्यूडने. ग्रॅटिट्यूडने येतो जॉय. कारण आपण तू कोणाला थँक म्हटलं तर छानच वाटतं ना, असं वाईट दुःखी थँक नाही म्हणणार. यार थँक कसं तरी असं बाबा काहीतरी केलं तुम्हाला असं तर आपण नाही म्हणू शकत. तर जेव्हा जॉय येईल, आनंद वाटेल तरच आपण थँक म्हणू शकतो. तर तो जॉय क्रिएट करण्यासाठी ती ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, ते थँक म्हणणं आहे. आणि हे पूर्ण पुस्तक मॅजिक त्याच्यावरच बेस्ड आहे. तुमचं मॅजिक जे आहे ते पूर्ण थँकफुलनेस आणि ग्रॅटिट्यूडच्या फ्रिक्वेन्सीला तुम्हाला 30 दिवसात असं तुमचं ब्रेन वायरिंग चेंज करणार, की 30 दिवसाला आता तुम्हाला एफर्ट घ्यावा लागेल, की मोजावं लागेल. कुठून आणू मी 100 लोकं मोजायला. पण 30 दिवसांनी तुमचं ब्रेन वायरिंग असं होईल, की मी कशाला थँक म्हणू? काय म्हणू? माझ्या इथे टेबलवर खूप साऱ्या गोष्टी पडल्या. जसं पेन पडले, बॉटल पडली, वही पडली, लॅपटॉप आहे, इंटरनेट कनेक्शन आहे. हे सगळ्यांना मी थँक म्हणू शकते. कारण त्या सगळ्यांमुळे आज मी तुमच्याशी कनेक्ट करतेय. त्या सगळ्यांमुळे मी तुमच्याशी बोलू शकते आणि तुम्ही पण तेवढे लकी आहात, की आपल्याला ही सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं ज्ञान एकमेकांशी इझिली शेअर करता येते. मी मुंबईत बसलीये, कोणी पुण्यात, कोणी नाशिक, कोणी कुठे बसलंय. स्टिल वी आर शेअरिंग. तर त्यामुळे हे थँक म्हणायचा एक पण चान्स आपण सोडला नाही पाहिजे. आणि जेवढं तुम्ही ते थँक प्रॅक्टिस कराल, जेवढं तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये राहाल, जेवढा तुमचा आतली म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देते. एक जार आहे, पाण्याचा जार, ट्रान्सपरंट काचेचा. त्यामध्ये सगळं आपली जे द्वेष, अँगर, हेट्रेड, ज्या पण निगेटिव्ह फिलिंग, ज्या बर्डन, स्ट्रेस, ऑफिसची एन्झायटी, कामाचं प्रेशर, हे सगळ्यांनी आपलं पाणी आहे ना ते ट्रान्सपरंट, स्वच्छ, सुंदर ते काळं झालंय. ते काळं झालंय. तर त्या काळ्या पाण्याला आपण करणार काय? तसं बॉडीत आपलं ते सगळं साचलंय ना, ते काळी झाली बॉडी आपली आतून. तर त्याच्यामुळेच आपल्याला हे आजार सगळे होत असतात. कोणाचा हार्ट प्रॉब्लेम, कोणाचा लिव्हर, लंग्स काहीतरी प्रॉब्लेम होत असतात आपल्याला. आपल्याला वाटतं ते त्याच्यामुळे झालं, हे याच्यामुळे झालं. काही नाही. ते आपल्या इम्प्युरिटीजमुळे होत असतं. तर ते आपण स्वच्छ कसं करणार पाणी? आता काळं झालंच आहे. आधी तर आपण काळं करत आलोय. आता अजून पुढे काळच करत राहायचंय का आपल्याला? तो डिसिजन आपला आहे. तर आपण काळं नसेल करायचं, तर आपण ग्रॅटिट्यूड जेव्हा फिरवतो आपल्यामध्ये, तर ते म्हणजे तुरटीचं काम करतो. जर एखाद्या केमिकलचं काम करतं, की ते पाणी कसं स्वच्छ होईल आणि आतली घाण परत तिथे खाली बसतेच. ती पण साफ करायची आहे. तर आपल्याला काय वाटतं, आज मी थँक म्हटलं, झालं, संपला विषय. पण असं नाहीये. तुम्हाला ते 30 दिवस म्हणत तुम्हाला ती सवय करत तो पॅटर्न एक असा बनवेल ना, की ती काळी व्हायची वृत्ती आहे ना तुमची. आपण काय करतो, की 30 दिवस म्हटलं थँक पुढे पुढे नाही म्हटलं. मग परत तो काळेपणा, ते काळं पाणी होणारच ना गढूळ. ते होणारच. तर त्यामुळे आपल्याला ती सवय बनवायची आहे. तो पॅटर्न बनवायचा आहे, की आपल्याला ते काळं पाणी होऊ नाही द्यायचंय. ती तुरटी आपल्याला सोबत ठेवायची. ती तुरटी म्हणजे ग्रॅटिट्यूड. तर त्याच्यामुळे तुम्हाला आता पुढचे चॅप्टर सांगते, की तुम्ही हे बेसिक समजून घ्या. मग पुढे आपल्याला चॅप्टर वाईज ते सगळं सांगणार. तर आज तुम्हाला पहिलं काय करायचंय, की 100 लोकांना आपण थँक म्हणायचंय. 100 लोक. तर ह्याचं आपण आता ही सूची वाचूया, की डू यू बिलीव्ह इन मॅजिक? तुम्ही मॅजिकवर बिलीव्ह करता का? खालीवर का होतं? A great mystery is revealed. Bring the magic into your life. A magic book.
तर हे पहिले 3-4 चॅप्टर आहेत ते आपण आज आणि उद्यामध्ये कम्प्लीट करणार आहे. आणि हे 2 दिवस 0 डेज म्हणणार. 0 डेज म्हणजे आता आपण काही स्टार्ट केलं नाहीये. डे 1 कधी स्टार्ट होणार? आज उद्याचा दिवस आपण बेसिक समजून घेणार आणि मग परवापासून ट्युसडे पासून आपला डे 1 सुरू होणार. मग डे 1 पासून ती खऱ्या प्रॅक्टिसेस सांगणार आहे. तर डे 1 काय आहे? काउंट युअर ब्लेसिंग्स. त्या कशा करायच्या? आपल्या ब्लेसिंग ज्या आपल्या आहेत त्या काउंट करत असायच्या आणि थँक्यू म्हणायचं. ते आपल्याला ती शिकवणार आहे. पहिले आपला बेस क्लिअर करून घेणार आहे. पहिल्या दुसरीचं आपलं क ख ग ड जे पण आहे ते करते ना क्लिअर, तसं करणार आहे ती. आणि मग पुढे ऍडव्हान्स आपण लेवलला जाणार आहे. द मॅजिक रॉक. ह्या मॅजिक रॉक प्रॅक्टिससाठीच तुम्हाला ते सांगितलंय की मी ते छोटे छोटे दगड जे आहे तुमच्या हातात जो मावेल तो एक तुमचा फेवरेट कलरचा घेऊन ठेवा. मॅजिकल रिलेशनशिप. जर मॅजिकल रिलेशनशिपला पण आपल्याला ज्यांच्याशी तुमचं रिलेशनशिप जरा खराब असेल त्यांचा फोटो आपल्याला व्हॉट्सअपवर किंवा प्रिंट आउट काढला तर खूप चांगलं, की तेवढे 2-3 रिलेशनशिप तुम्ही 3 फोटो पहिले स्टार्टिंगला घेऊ शकता. ते पण तुम्ही प्रिपेरेशन करून ठेवा. म्हणजे ज्या दिवशी असाइनमेंट येईल तुम्हाला लगेच ते सुरू करता येईल. तुम्ही कोणताच अडसर स्वतःमध्ये ठेवू नका. तर मॅजिकल हेल्थ. ती पहिले आपल्याला एक एक गोष्टीला थँक्यू म्हणायला शिकवते. तर पहिले तिने आपल्या आयुष्यात आधीच्या ज्या ब्लेसिंग्स आहे त्याला थँक्यू म्हणायला लावलं. मग नंतर रिलेशनशिप्सवर, मग हेल्थवर, मग मॅजिक मनी, पैशांना, वर्क्स लाईक अ मॅजिक. मग आपल्या लाईफमध्ये हळूहळू सगळीकडे सगळ्या एरियाजमध्ये कशी मॅजिक काम करेल. मॅजिकल वे आउट ऑफ निगेटिव्हिटी. तर निगेटिव्हिटी प्रत्येकाच्याच लाईफमध्ये आहे. पण त्या निगेटिव्हिटीतून पण आपण मॅजिकल वेने कसं बाहेर पडायचं ते ती शिकवते. द मॅजिक इन्ग्रेडियंट. तर मॅजिक इन्ग्रेडियंट मध्ये फूड येतं. फूडमध्ये पण आपण थँकफुलनेस आणला पाहिजे. नंतर मनी मॅग्नेट. आपण या सगळ्या प्रॅक्टिसेस करत 9व्या दिवसापर्यंत आपण मनी मॅग्नेट कसं बनवू ते पण त्यात आहे. द मॅजिक डस्ट ऑन एव्हरीवन. मॅजिकल मॉर्निंग. रॉन्डा पण या सगळ्या दिवसांमध्ये ना एक पण एरिया ठेवत नाही की ज्याच्यात ती कुठे मॅजिक वापरायचं नाही. आपल्याला असं ठेवतच नाही. ती 28 दिवसात असं लाईफ चेंज करते की आपण सगळी कुठे गेलो तर थँक्यू 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 बस एवढंच बोलणार आहे. तर मॅजिकल पीपल हु मेड अ डिफरन्स. तर मॅजिकल पीपल हु मेड अ डिफरन्स. आजच आपण आता ते बोललो की 100 लोक आपल्या आयुष्यात असतातच. त्याच्यापेक्षा जास्त हजारो असतील बट 100 लोकांना मिनिमम आपण थँक्यू म्हणायचं. तर मेक ऑल युअर विशेस कम ट्रू. हे मॅजिक प्रॅक्टिस करता करता आपण 13व्या दिवसावर येणार की जेव्हा आपल्या सगळ्या विशेष कशाच पूर्ण होणार. हॅव अ मॅजिकल डे. आपला पूर्ण दिवस मॅजिकल वेने जाणार. तर मॅजिकली हील युअर रिलेशनशिप्स. रिलेशनशिप अजून आपण चांगले कसे करू शकतो. मॅजिक अँड मिरॅकल्स इन हेल्थ. आपल्या हेल्थवर अजून मॅजिक आपल्याला चांगल्या हेल्थसाठी केलं पाहिजे. द मॅजिक चेक. द मॅजिकल टू डू लिस्ट. मॅजिकल फूड स्टेप. हार्ट मॅजिक. मॅग्निफिसंट आउटकम बिफोर युअर व्हेरी आईज. आपल्या डोळ्यासमोर नंतर 22व्या दिवसापर्यंत आपण अशा स्टेजला पोहोचतो डोळ्यासमोर आपल्या बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. द मॅजिकल एअर दॅट यू ब्रीथ. ती एअरचा पण आपल्याला थँकफुलनेस शिकवते. द मॅजिक वँड. जसं आपण लहानपणी सोनपरी बघितलंय बऱ्याच जणांनी. तर सोनपरीकडे कशी ती मॅजिकल किंवा जादूगरकडे ती मॅजिकल छडी असते. तसं आपल्याला फील होणार आहे की मी मॅजिकल ती वँड फिरवली आणि बऱ्याच गोष्टी होणार आहेत आपल्या लाईफमध्ये. क्यू द मॅजिक. द मॅजिकली ट्रान्सफॉर्म मिस्टेक्स इन टू ब्लेसिंग्स. आता आपल्या आधीच्या बऱ्याच मिस्टेक्स झाल्या असतील कारण आपण कंप्लेन तर सगळेच करतो. सारखी कंप्लेनच करत असतो आपण. काय दिलं मला, काय दिलं देवाने, मी तर इतकं छान केलं, काय केलं त्यांनी, मला तर वाईटच सिच्युएशन दिल्या, माझे तर आई पप्पा असे, माझं तर एज्युकेशन असं, मी तर इथेच राहिलो, मी गरिबीत राहिलो, गरिबीत वाढलो. ह्या सगळ्या कंप्लेन असतील. मिस्टेक आपण म्हणजे ह्या बोलून ज्या मिस्टेक करतो किंवा काही चुका आपल्या हातून घडल्या असतील तर त्या आधीच्या चुकांना पण ब्लेसिंग मध्ये कसं कन्वर्ट करायचं, ट्रान्सफॉर्म करायचं हे पण ती शिकवणार आहे. द मॅजिक मिरर. रिमेंबर द मॅजिक. मॅजिक मिरर मध्ये आपण स्वतःसोबत शेवटच्या चॅप्टरला जाऊन ती स्वतःसोबत आपल्याला आपला आरसा दाखवते स्वतःचाच. आणि मग रिमेंबर द मॅजिक. मग रिमेंबर द मॅजिक म्हणजे आता आपल्याला कंटिन्युअस मॅजिक हे लक्षात ठेवून आपल्याला त्या ग्रॅटिट्यूडच्या प्रॅक्टिसमध्ये राहायचं आहे. आणि युअर मॅजिकल फ्युचर. हे सगळ्या प्रॅक्टिसेस करून आपलं मॅजिकल फ्युचर एक आपण बिल्ड करतोय. त्याचा हा बेस आहे 1 महिना. द मॅजिक नेव्हर एंड्स. द मॅजिक नेव्हर एंड्स. मग असं सगळं प्रॅक्टिस करत आपण जर त्याच्यात राहिलो तर मॅजिक विल नेव्हर एंड. बट तुम्ही ते 1 महिना केलं. 1 महिना तर बरेच जण करतात की नाही डाऊट असतो कारण 3-4 दिवसातच आपल्याला एक एक दिवस गॅप पडताय ते असं होत असतं. तर ते तुम्ही पडू द्यायला नाही पाहिजे. आणि मग नंतर तुम्ही जर हे कन्सिस्टंटली 30 डेज स्वतःला एक कमिटमेंट दिली
तर तुम्ही ते 30 डेज पार करू शकता. आणि ते असाइनमेंट करा, हेच माझं तुम्हाला सांगणं राहील. जर तुम्हाला खरं लाईफ चेंजिंग ट्रान्सफॉर्मेशन बघायचं असेल तर. आणि कमिटमेंटमध्ये इतकी पॉवर आहे ना. मी जॉब सोडून बँकेचा, मी लहान मुलगी माझी पहिली जेव्हा झाली तेव्हा 1.5 वर्षाची ती होती आणि मी घरीच असायचे, हाऊसवाईफ, टोटल घरातलं काम आणि मी आणि बाळ, घराबाहेरच नाही. आणि मला विपश्यना खूप दिवसापासून मी ऐकलं होतं, मला माहिती नव्हतं काय, पण माझी इच्छा होती की मी जाईल. आणि एक दिवस मला असंच बघता बघता मोबाईल काहीतरी ते विपश्यनेचं दिसलं. मी त्याला रजिस्टर करून टाकलं आणि ते फ्री असतं. आणि 1.5 वर्षाची मुलगी आहे आणि तिला वरचं काही, अजून ती वरचं दूध नव्हती पीत, पण खात होती, पण दूध तर नव्हती पीत बाहेरचं. तोपर्यंत ती माझ्या जवळच असायची. तर माझ्या नवऱ्याला मी सांगितलं की मी विपश्यनाला जाणार आहे, मी रजिस्टर केलं. त्याला वाटलं ठीक आहे की हो जाईल, पण ही बाळाला सोडून काही जाणार नाही. त्यांनी ओके म्हटलं. आणि माझ्या पप्पांचं तेव्हा रिटायरमेंट येत होतं. त्यांचा पण ऑफिसला प्रोग्राम होता. तर मी म्हटलं की ठीक आहे, त्यांचा ऑफिसला प्रोग्राम आहे, पण नंतर त्यांनी पर्सनली घरी पण करणार होते, तर मी तेव्हा अवेलेबल असू शकते. तर मी खूप डिटर्मिन होती की मी जाणार आहे. आणि कोणालाही ते खरं नव्हतं की 1.5 वर्षाच्या पोरीला सोडून ही जाईल का. मी बोलली की नाही, मी जाणार आहे. आणि मी त्या मुलीला, 1.5 वर्षाच्या मुलीला, ती माझी खूप समजदार आहे, ती ऐकत होती सगळं माझं. तर मी 10 दिवस आधी तिला सांगायला सुरू केलं की मी 10 दिवस जाणार आहे. आणि तिथे पूर्ण सायलेन्स असतो, नो मोबाईल, कोणाशी बोलता येत नाही, कोणाशी कॉल नाही, मोबाईल ते जप्त करतात, मौनव्रत पाळायचं असतं ते विपश्यनेमध्ये. तिथे मी 1.5 वर्षाची मुलगी सोडून घरी, आणि मी तिथे जाणार होती. मी तिला पूर्ण वेळ शिकवलं की तुझ्यासोबत आजी असणार आहे, पणजी असणार आहे, काका असणार आहे आणि तुझा पप्पा असणार आहे. तुम्ही चारही घरी असणार आहे, तू त्यांचं ऐकायचं, तू खायचं, तू वरचं दूध प्यायचं. ती सगळं ते ऐकायची, तिच्याकडनं मी पाठ करून घ्यायची. आणि ते झाल्यावर मी त्या दिवशी विपश्यनेला गेली. मी खूप रडली असेल, तिथे काही केलं असेल, पण मी गेली, मी 10 दिवस राहिली. आणि जाऊन येऊन ते 12 दिवस होतं. आणि 12 दिवसात ना माझ्या मुलीने रडलं. आणि मला तिथे तिची आठवण येतच होती, पण मी डिटर्मिंड होती की मी हे करणारच. तर तुम्ही जेव्हा हे ठरवता ना की मी करणार, तर करायचं. ते काही होऊन जाऊ दे, तुमचं जग इकडे तिकडे. 1 तास देणं काही अवघड नाही. 1 तास आपण मोबाईलवर रील्स बघत असंच जातो, आपला झोपा काढत जातो, कधीही जातो. 1 तास देणं आणि स्वतःला हे असाइनमेंट्स पूर्ण करणं, ह्या 1 महिना तुम्ही झोपलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्की दिसतील, माझी गॅरंटी आहे. तर हे पहिलं चॅप्टर आपण सुरू करतोय. डू यू बिलीव्ह इन मॅजिक? तुम्ही मॅजिकवर बिलीव्ह करता का? तुम्ही करत असाल तर हे जे झाडांमधनं ती शेवटी जे चमकणारं दिसतंय ना आपल्याला, मॅजिकल वर्ल्ड, ती तिथे ट्रान्सफॉर्म करून एंटर एंटर करते. तसंच आपण जाऊ शकतो ह्या 1 महिन्यात. तर त्यामध्ये तिने दिले, दोज हू डोंट बिलीव्ह इन मॅजिक विल नेव्हर फाइंड इट. ज्यांना विश्वासच नाहीये त्यांना दिसणारच नाही ना. ज्याला विश्वास नाहीच आहे की हे मला दिसूच शकत नाही, तर युनिव्हर्स काय म्हणतो, ओके. युनिव्हर्स कसं आहे की आपला मॅजिकचा दिवा, जर तुम्ही सिक्रेट मूवी बघितला असेल तर त्यात आहे की तो म्हणतो जो हुकुम मेरे आका. तर तसंच आहे ते, जो हुकुम मेरे आका. तुम्ही नाही बिलीव्ह करत तर तुम्हाला नाही दिसणार. जो बिलीव्ह करतो त्याच्या लाईफमध्ये ते होणार. आणि आय एम स्ट्रॉंग बिलीव्हर ऑफ मॅजिक. तर ते तसं आहे. रिमेंबर व्हेन यू वर अ चाइल्ड अँड यू लुक्ड ॲट लाईफ इन टोटल वंडर अँड ऑ. Life was magical and exciting, and the smallest things were utterly thrilling to you. You were fascinated by the frost on the grass, a butterfly flittering through the air, or any strange leaf or rock on the ground. जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा तुम्ही लाईफमध्ये किती, लाईफकडे कसं बघायचे, किती असं वंडरने बघायचे की किती जगात वेगवेगळ्या गोष्टी आहे. जसं 1-2 वर्षाचं बाळच असेल ना, ते साधं बटरफ्लाय असेल, साधं काही पाकळी असेल, साधं कलरफुल काहीतरी कागद पण पडला असेल, तरी तो जाऊन क्युरिओसिटीने बघेल की हे काय आहे, हा दगड कसा आहे, ते कागद कसा आहे, ते पान कसं आहे, ते झाड कसं आहे. तो पूर्ण लाईफ असं एक्सप्लोर करत असतो आणि सगळीकडे वंडरफुली एक एक्साइटमेंटने तो बघत असतो. त्याला सगळ्या गोष्टी थ्रिलिंग वाटतात. त्याला सगळ्या गोष्टी करून पाहायच्या असतात लहान मुलांना. जसं हे पाडायचंय, ते करायचं. आपण म्हटलं की हे नको करू, हे असं होईल. तर त्याला तेच जाऊन करायचं असतं की ते मला एक्सपिरियन्स घ्यायचा की ते कसं होईल. तो फॅसिनेटेड असतो लहान बाळ. जसं ग्रासवर ते दवाचे कण बघून बटरफ्लाय पळत असतं इकडे तिकडे, आणि आपण बटरफ्लाय मागे पळत असायचो लहानपणी. एखादं पान पडलं तरी आपण ते पान वेचून ते वहीत ठेवायचं. असं आपण काहीही लहानपणी करत असायचो आणि त्याच्या जादूवर बिलीव्ह करायचो की माझं पान आहे ना वहीत ठेवलं, त्याची जाळी झाली की माझं हे होईल. मी शार्पनर ते हे करून त्याचा पेन्सिलचा जो चुरा असायचा तो डब्यात ठेवायचो आणि त्याचं काहीतरी इरेझर होईल. अशा काहीही कल्पना आपण बिलीव्ह करायचो तेव्हा. You were full of excitement when you lost a tooth, because it meant the tooth fairy would be coming that night and you would count down the days to that magical night of Christmas.
ही रॉन्डा जी आहे ती ऑस्ट्रेलियाची आहे आणि ती US मध्ये आता राहते. त्यामुळे तिने त्या कन्सेप्ट काही काही टाकल्या आहेत, की क्रिसमस नाईट वगैरे, किंवा त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की टूथ फेरी येते, जेव्हा दात पडतो तेव्हा ते टूथ फेरी येते, आणि काहीतरी क्रिसमसच्या नाईटला त्यांच्याकडे मॅजिक असतं, जसं सॅन्टा क्लॉज येतो आणि सगळ्या मुलांना गिफ्ट देऊन जातो. तर सगळ्या मुलांना वाटतं की आपल्याला सॅन्टा क्लॉजने गिफ्ट दिलं. ते क्वेश्चन नाही करत की बाबा सॅन्टा क्लॉजनेच दिलं की नाही दिलं. पण महत्वाचं काय, त्यांना गिफ्ट मिळणं महत्वाचं आहे. ते कोणी देऊ, आई वडील देऊ, आजी बाबा देऊ, नाही तर सॅन्टा क्लॉज देऊ, त्यांना बिलीफ आहे ना गिफ्ट मिळणार तर गिफ्ट मिळतं. तसं आपण बिलीव ठेवला ना की मॅजिक होणार, ते कोणीही करो ना, युनिव्हर्स करो, हा माणूस करो, आई बाबा करो, सासू सासरे करो, ते मिळणार. बस. Reindeer could fly. There were fairies in the garden. Pets were like people. Toys had personalities. Dreams come true, and you could touch the stars. त्यांच्या आयुष्यात, लहान मुलांच्या आयुष्यात रेनडिअर उडू शकतं, फेरीज गार्डन मध्ये असू शकतात, पेट्स माणसांसारखे वागू शकतात, टॉईज आहेत त्यांचे, खेळण्यांना पर्सनॅलिटी असते, त्यांच्या बाहुल्यांना पर्सनॅलिटी असते, की हा शाळेत गेला, हा आला, एक बाहुल्या बाहुलीचं ते लग्न लावू शकतात, त्यांचे ड्रीम्स कम ट्रू होऊ शकतात, त्यांना काहीही, त्यांना असं वाटतं की आपण स्टार्सला टच करू शकतो, एवढं त्यांना फॅसिनेशन आणि आत्मविश्वास असतो लहानपणी. युअर हार्ट फुल ऑफ जॉय, युअर इमॅजिनेशन न्यू नो लिमिट्स, अँड यू बिलीव्ह दॅट लाईफ वॉज मॅजिकल. तुमचं हार्ट फुल ऑफ जॉय होतं, तुमच्या इमॅजिनेशनला लिमिट्स नव्हते, आणि तुम्ही समजत होता की लाईफ वॉज मॅजिकल. तेव्हा उठणं, सकाळी उठणं तुम्हाला जीवावर आलेलं नव्हतं की आता मला ऑफिसला जायचं. सकाळी उठलो, चला उठलो, आई आहे, पप्पा आहे, खेळायचंय, मज्जा, असंच आपलं लाईफ होतं. तर देअर इज अन एक्सक्विजिट फिलिंग, मेनी ऑफ अस हॅड अ चिल्ड्रन, अँड दॅट एव्हरीथिंग इज गुड, दॅट एव्हरी डे प्रॉमिस मोर एक्साइटमेंट and adventure, that nothing could ever thwart our joy for the magic of it all. But somehow, as we grew into adults, responsibilities, problems, and difficulties took their toll on us. लहानपणी आपल्याला सगळं असं होतं की सगळे कोणी प्रॉमिस केलं तर ते आपल्याला वाटायचं हे फुलफिल होणार आहे, ते एक्साइटमेंट होती, ऍडव्हेंचर होतं. त्यांना असं वाटायचं की कोणी आपल्याला थांबू शकत नाही. लहान मुलाला चालता जरी नाही येत ना, तो पडत धडत चालतो आणि इतकं जोरात कॉन्फिडन्स मध्ये चालतो की आता त्याला वाटतं की मी आता पळूनच जाणार आहे मम्मीच्या मागे. बट त्याला, तो त्याच्यात असं नाही करत की नाही पडलो तर, काय झालं तर, मला लागलं तर, त्याला काही नसतं, त्याचं गुडघा फुटो, तोंड फुटो, काही त्याला नसतं. तर आपल्याकडे तो जॉय होता, ते ऍडव्हेंचर होतं, ते एक्साइटमेंट होतं. जसे आपण मोठे झालो, आपण अडल्टहुड मध्ये आलो, रिस्पॉन्सिबिलिटीज, प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज सगळ्यांनी आपल्यावर हावी झाले. आपली त्या इम्प्युरिटीज ज्या बॉटलमध्ये आहेत त्या भरायला सुरू केलं. बिकम disillusioned, and the magic we once lived in as a children faded and disappeared. आपल्या लाईफ मधनं ते मॅजिक जात गेलं. आपण जसे 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 मोठे झालो तसं ते लाईफ मधनं मॅजिक आपल्या जात गेलं. The magic we once believed in as a children faded and disappeared. It's one of the reason why as adults we love to be around children, so that we can experience that feeling we once had, and even if it's just for a moment. त्यामुळेच आपल्याला लहान पोरांबरोबर राहायला खूप आवडतं. कारण त्यांच्यामध्ये जो जॉय आहे, छोट्या छोट्या गोष्टींचा जो हॅपीनेस आहे, तो आपल्याला फील करायचा असतो. आणि त्यामुळे आपल्याला ते थोड्या मोमेंटमध्ये आपलं लहानपण जगता येतं, म्हणून आपल्याला ते लहान मुलं आवडतात आजूबाजूला असलेले. आय एम हिअर टू टेल यू दॅट द मॅजिक यू वन्स बिलीव्ड इज ट्रू, अँड इट्स द डिसइल्युजन अडल्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ लाईफ दॅट इज फॉल्स. ती ते रॉन्डा आपल्याला हे सांगायला आली आहे की मॅजिक ज्याच्यावर तुम्ही बिलीव्ह केलं होतं लहानपणी, केलं होतं, तुम्ही सगळ्यांनी बिलीव्ह केलं होतं मॅजिकमध्ये, तुम्हाला वाटायचं जादूगार असतो, जादूची छडी असते, जादूची चेटकिन येते आणि सोनपरी पण येते, हे सगळे तुम्ही बिलीव्ह केलं होतं, आणि ते ते तुम्ही मोठे झाल्यावर जे विसरलेत, पण ते विसरले नाही, ते सगळं चुकीचं आहे, आणि मॅजिक खरंच काम करतं. The magic of life is real, and it's real as you are. In fact, life can be far more wondrous than you ever thought it was as a child, and more breathtaking, awe-inspiring, and exciting than anything you have seen before. When you know what to do, bring forth for the magic, you will live the life of your dreams. Then you will wonder how you ever could have given up in believing in the magic of life. आता तुम्ही जेवढे रिअल तुम्ही आहेत ना, तेवढंच रिअल मॅजिक आहे. कारण आता आपण बघा, कुठून उन्हाळा येतो, कुठून हिवाळा येतो, कुठून पावसाळा येतो, कुठून ढग जातात, कुठून आपल्याला माहित नाहीये त्याचं, म्हणजे सायंटिफिकली माहितीये, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर इतक्या गोष्टी घडत असतात, काही काही आपल्या म्हणजे तर्काच्या बाहेरच्या गोष्टी असतात, तर ते आपल्याला माहित नसतं कोणती गोष्ट होते कशी. पण त्या नाही येत असं पण नाहीये, त्या होतात अशाच गोष्टी. तर लाईफ आहे, ते ब्रेक चाइल्डला, आपल्या लहानपणीला आपल्या वाटायचं ना, जे एक्साइटमेंट होतं ते अजून पण आहे. आणि ह्या पुस्तकातून तुम्ही शिकाल की लाईफ मधलं मॅजिक
परत कसं आणायचं, जे लहानपणी होतं ते आत्ता पण कसं जगू शकतो. तेव्हा तुम्हाला वाटेल की मी का सोडलं होतं मॅजिक बघणं, मॅजिकवर बिलीव्ह करणं का सोडलं होतं तेव्हा, एवढे वर्ष मी का वाया घालवली, ही तेव्हा तुम्हाला जाणीव होईल. आणि तेव्हा तुम्ही मॅजिकवर परत बिलीव्ह कराल. You may not see reindeer fly, but you will see the things you have always wanted appearing before your eyes, and you will see the things you have dreamed of for so long suddenly happening. तुम्ही लहान मुलांसारखं काय रेनडिअर उडायला लागेल असं नाही होणार आहे. जय मॅजिक आता मध्येच तुम्हाला वाटलं की चला इंद्रधनुष्य मला बघायचंय, रेनबो बघायचंय, ते रेनबो आलं असं नाही होणार आहे. बट तुम्ही हे बघणार आहे की ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते, जी स्वप्न तुम्ही पाहत होता, ते हळूहळू हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सडनली व्हायला लागतील. ह्या प्रॅक्टिसमध्ये जर तो तुम्ही राहाल तर तुमच्या समोर डोळ्यासमोर आता तुम्ही मॅजिक अनफोल्ड कराल. यू विल नेव्हर नो एक्झॅक्टली हाऊ एव्हरीथिंग वेव्ह टुगेदर for your dreams to come true, because magic works in the invisible realm, and that's the most thrilling part. तुम्हाला एक्झॅक्टली कळणार पण नाही तुमच्या आयुष्यात ही वस्तू आली कुठून, कशी आली. त्या गोष्टी अशा काही, एक ती शाहरुख खानचाच डायलॉग आहे की युनिव्हर्स असं एक साजिश करेल की त्या सगळ्या सगळी कायनात एक साजिश करेल की त्या सगळ्या गोष्टी तुमच्या झोळीत आणून ठेवेल. तुम्हाला हाऊ, व्हेन, हुम, हा, वाय हे क्वेश्चन पण नाही पडणार की हे कोणी आणून दिलं, हे कसं आणून दिलं, हे काच झालं, हे काहीच क्वेश्चन नाही पडणार. फक्त तुम्हाला कळेल की मॅजिक आहे आणि मला ते एंड रिझल्ट देतं. तुम्ही हाऊ मध्ये पडायची पण गरज नाहीये. आर यू रेडी टू एक्सपिरियन्स द मॅजिक अगेन? तुम्ही रेडी आहे का मग हे सगळं फील करायला? ती मॅजिक तर तिथे आहेच. तुम्ही बिलीव्ह करा नका करू, तुम्ही हे वर्कशॉप करा नका करू, मॅजिक आहेच. पण तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचं असेल तर तुम्हाला पण काही स्टेप घ्यावे लागतील. आर यू रेडी टू बी फिल्ड विथ ऑ अँड वंडर एव्हरी डे लाईक व्हेन यू आर अ चाइल्ड? गेट रेडी फॉर द मॅजिक. आता तुम्हाला चाइल्ड सारखं, जेव्हा आधी सारखं तुम्हाला मॅजिक हवं असेल तर गेट रेडी फॉर दॅट मॅजिक. Our adventure begins 2000 years ago when life changing knowledge has hidden with a sacred text. आपलं 2000 वर्षापूर्वीच हे मॅजिक ऍडव्हेंचर बिगिन झालं होतं, जेव्हा लाईफ चेंजिंग नॉलेज हे सगळ्यांपासून लपवून ठेवण्यात आलं होतं. बरेच सारे ग्रंथ आपले जे जुने आहेत ना, गीता, रामायण, बायबल जे पण आहेत ते जुने, कुराण वगैरे, हे सगळे 2-2,500 वर्षापूर्वी, 4,000 वर्षापूर्वी सगळं सगळं सांगितलं गेलंय की काय काय केल्याने आपला लाईफ हॅपी होणार आहे. पण हे नॉलेज हिडन आहे. हिडन म्हणजे त्या शब्दांमध्ये जे आहे ना गोष्टी, त्या आपल्याला समोर गीता वाचली तर गीता समजली असं नसतं. त्याच्यामध्ये खूप सारा डीप नॉलेज आहे, अर्थ आहे, विजडम आहे. ते आपल्या प्रत्येकाला समजेल असं सोपं नाहीये. आणि त्यामुळे हे लपवण्यात आलं की सगळं सर्वसामान्यांना अवेलेबल करण्यात नाही आलंय ते नॉलेज. काही लोकांना माहितीये ते सगळं, त्याचे बेनिफिट्स घेतायत, आणि आपण नाही माहितीये तर आपण ते फक्त लाईफ जगतोय जगतोय म्हणून जगतोय. ग्रेट मिस्ट्री इज रिव्हील. तर मग आता ही ग्रेट मिस्ट्री काय ते आपल्याला आता कळणार आहे. आता हे फोटो जे आहे तुम्हाला दाखवायचं का असं होतंय. हं. हा फोटो मला तुम्हाला दाखवायचा आहे. इथेच हे सॅक्रेड बुक्स जे आहेत, जे पवित्र ग्रंथ आहेत, त्याच्यातच मॅजिक लपलंय हे ते दाखवतायत त्याच्यामध्ये, की हे मॅजिक त्याच्यातून रिव्हील होत आहे. The following passage comes from the Gospel of Matthew in Holy Scriptures. Holy Scriptures म्हणजे तेच पवित्र ग्रंथांमध्ये. Mystified, confused and been misunderstood by many people over the centuries. आता तुमच्यापैकी किती जणांनी आपण रामायण वाचलंय, गीता वाचलीये, किंवा कुराण, बायबल, जे पण गुरुग्रंथ साहेब जे पण आहे, बुद्धांचं काही असेल तर ते सगळं वाचलंय? आपण नाही वाचत, आणि वाचलं, पारायण करतो, भागवत गीता, भागवत कथा ते सगळं ऐकतो, पारायण करतो, पण आपल्याला त्याचा खरा जो अर्थ आहे तो नाही कळत. तो आपल्याला ते एकतर ते एकदम कन्फ्युज ठेवतात, किंवा आपल्याकडनं मिसअंडरस्टूड होतो सेंचुरीज पासून. आपण खूप साऱ्या भागवत कथांना, सत्संगला जाऊन बसतात, म्हणून त्यांचं लाईफ खूप चेंज झालंय, फार परिवर्तन आलंय असं काही नाहीये, कारण त्यांना खरा अर्थच त्याच्यातलं कळला नाहीये. Whoever has will be more, and he will have an abundance. Whoever does not have, even what he has will be taken away from him. तर ह्याच्यामध्ये आता ह्या वाक्यात काय लिहिलंय तुम्हाला असं वाटेल असं कसं झालं? ज्याला जास्त दिलेलं आहे ना, त्याला जास्तच दिल्या जाईल, त्याला अबंडन्स दिल्या जाईल, आणि ज्याला दिलेलं नाहीये तर त्याच्याकडे जे आहे ते पण घेऊन येण्यात येईल. तुम्हाला ही लाईन वाचल्यावर असं वाटेल की हा किती अन्याय आहे, ज्याच्याकडे ऑलरेडी आहे त्याला दिल्या जाईल,
आणि ज्याच्याकडे नाहीये त्याच्याकडनं घेतल्या जाईल. हा कोणता न्याय? म्हणजे गरीबाला अजून गरीब बनवायचंय आणि श्रीमंताला अजून श्रीमंत बनवायचंय. तर ह्या शब्दांमध्ये एक पहेली आहे, जी कोड आहे. ते शब्दांमध्ये तसं दिसत नाही आपल्याला, तेच ह्या शब्दांचे कोडे समजावून आपल्याला हे मॅजिक बुक मध्ये सोपं करून दिलंय. तर यू हॅव टू ऍडमिट दॅट व्हेन यू रीड द पॅसेज इट अपियर्स अनजस्ट, as it seems to be saying that the rich will get richer and the poor will get poor. But there is a riddle to be solved in this message, a mystery to uncover, and when you know it, a new world will have open up for you. ह्याच्यामध्ये ह्या मेसेजमध्ये ती तेच सांगते की तुम्हाला हा जस्टिस नाही वाटणार आणि रिचर होत जाईल आणि पुअर पुअर होत जाईल. तर आपल्याला ही मिस्ट्री, या शब्दांच्या मागे काय कोड आहे हे सॉल्व्ह करायचं. The answer to the mystery that has eluded so many for centuries is in one hidden word, gratitude. तर ही मिस्ट्री सॉल्व्ह करून तिने त्याचं आन्सर सांगितलंय की एकच हिडन वर्ड आहे, ग्रॅटिट्यूड. तर त्याच्यामध्ये हू एव्हर हॅज ग्रॅटिट्यूड विल बी गिव्हन मोर अँड ही ऑर शी विल हॅव अन अबंडन्स. तर ज्याच्याकडे ग्रॅटिट्यूड आहे त्याला अजून दिल्या जाईल, अबंडन्स मध्ये दिल्या जाईल. आणि ज्याच्याकडे ग्रॅटिट्यूड नाहीये त्याच्याकडनं जे आहे ते पण घेतल्या जाईल. म्हणजे आपल्याकडे खूप सारं आहे, पण आपण देवाला काय धन्यवाद देतोय का की नाही माझ्याकडे हेल्थ आहे, माझे डोळे काम करताय, माझे पाय काम करताय? नाही. आपल्याला एकच दात कुठला तरी दुखत असेल, बारीक कुठेतरी वाटत असेल सुई टोचल्यासारखा, तर आपण तीच कंप्लेंट करू, किती दात दुखतोय, किती दात दुखतोय, किती दात दुखतोय. मग आपली 32 दुखायला लागेल. पण ज्याच्याकडे जो थँकफुल आहे, एकच दात दुखतोय माझे, 31 दात चांगले, तर त्याला तो पेन पण त्याचा काढला जाईल. आणि श्रीमंत माणसांनी जर म्हटलं धन्यवाद, मला किती सारी संपत्ती दिली, खूप धन्यवाद, तर त्याला अजून दिलं जाईल. पण गरीब कंप्लेन करतो की मला देवाने काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही, त्यामुळे त्याच्याकडनं घेतलं जातं. एक स्टोरी एक अशी आहे की जे पैगंबर होते ते नेहमी एक त्यांच्या काय म्हणतात, त्यांचं जे देवस्थान असेल तिथे जायचे आणि ते त्यांना देवाला, त्यांच्या अल्लाला शुक्रिया अदा करायला जायचे डेली. आणि त्यांना रस्त्याने जाताना एक भिकारी रोज दिसायचा आणि एक श्रीमंत माणूसही रोज दिसायचा. तर त्या श्रीमंत माणूस आहे ना दान धर्म करत असायचा आणि भिकारी असायचा तो नेहमी घेत असायचा. तर त्यांनी जाऊन पैगंबर असे मोठे होते की ते अल्लाशी कनेक्टेड आहेत असं होतं. तर त्यांनी गरीब माणसाने पैगंबराला सांगितलं की तुझं देव ऐकतो ना, अल्ला ऐकतो, तर तू त्याला जाऊन सांग की तू मला काहीच कसं नाही दिलंय, काय दिलंय तू मला, कसं ठेवलंय, मी किती गरीब आहे. त्याला सांग की मला अजून काहीतरी दे, थोडंफार पैसा वगैरे दे आणि जरा श्रीमंती नाही, निदान 2 टाइम जेवायला तर मला दे. तर तो ती कंप्लेन करून सांगत होता की अल्लाला सांग की हे माझ्यासोबत होतंय आणि मला दे. आणि मग नंतर पुढे गेल्यावर पैगंबराला भेटला तो श्रीमंत माणूस जो दान करत होता. त्याने पैगंबराला सांगितलं की अल्लाला तू सांग की माझ्याकडनं देवाला खूप 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 धन्यवाद, मला जो एवढी संपत्ती दिली, एवढी संपत्ती दिली, त्याला म्हणा आता नको देऊ, आता माझ्याने सांभाळलं नाही जाते, तर मला ते नको देऊ. तर मग त्याने जाऊन पैगंबराने दोघांचे पण निरोप आहे ना अल्लाला जे सांगितले, तर अल्लाकडनं जो मेसेज त्याला आला तो त्याने जाऊन परत त्यांना सांगितला की लाईक, तो गरीब माणसाला बोलला की तुला काहीच नाहीये पण तुला 2 टाइमचं जेवण दानाने तरी मिळतंय आणि तू तरी पण कायम कंप्लेंट करत असतो, तुला बॉडी पण आहे, खायला पण आहे, तू जिवंत आहे, हेल्दी आहे, तर तरी कधी 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 तू देवाला एकदा पण थँक्यू म्हटला नाहीये. त्याच्यामुळे तू जे आहे ना त्याच्यातून अजून गरीब 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 होत चाललाय. आणि जो श्रीमंत माणूस आहे तो मला इतका धन्यवाद देतच असतो, धन्यवाद देतच असतो, देतच असतो, तो मी त्याला देऊन देऊन थकतोय, पण तो अजून धन्यवाद देतो, तर माझी ड्युटी आहे की मी त्याला देणार. जो धन्यवाद ग्रॅटिट्यूड म्हणणार, थँक्यू म्हणणार, त्याला मी देणार आणि जो नाही म्हणणार त्याच्याकडनं घेत घेत जाणार. ही मिस्ट्री ह्या त्यांनी ह्या लाईन मध्ये मोठी मिस्ट्री आपल्याला सॉल्व्ह करून दिली. बाय द रिव्हिलेशन ऑफ द वन हिडन वर्ड, क्रिप्टिक टेक्स्ट इज मेड क्रिस्टल क्लिअर. 2000 years have passed since those words were recorded, but they are as true today as they ever were. If you don't take the time to be grateful, you will never have more, and what do you have you will lose. त्यांनी तेच सांगितलं, हे पूर्वी पण होतं क्रिप्टिक टेक्स्ट मध्ये, क्रिस्टल क्लिअर हे डिफरन्स होता. आणि आता पण 1000 इयर झाले ते सगळं कुराण बायबल जे पण एक भगवद्गीता लिहून त्यांनी पण तेच सांगितले बाबा. आपण काय म्हणतो कृष्णार्पणमस्तु, जे पण घेतलं खाल्लं बसलो आपण रामकृष्ण हरी, देवाला धन्यवाद, देवाचं नाव तोंडी. देवाचं नाव तोंडी असणं म्हणजे काय, त्याला धन्यवाद देणं. काही पण मी खाताना देवाची प्रार्थना करेल, बसताना उठताना माझे हातपाय चालत असतील तेव्हा.
तर तेव्हा त्याला ते मिळत जायचं आणि तो समाधानी पण असायचा, आत्मसंतुष्ट असायचा. पण आजकाल आपण कंप्लेन मोडमध्ये जेव्हा तेव्हा पण असतील लोक कंप्लेन मोडमध्ये आणि आता पण तेच आहे 1000 इयर्स नंतर. तर आपण कंप्लेन मोडमध्ये असल्यावर जे आपल्याकडनं आहे ते पण आपण लूज करत चाललोय. The promise of the magic that will happen with gratitude in these words. If you are grateful, you will be given more and you will have an abundance. त्याच्यामुळे ही लाईन नेहमी लक्षात ठेवा. If you are grateful, you will be given more and you will have an abundance. तुमच्याकडे abundance तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही ग्रेटफुल राहाल. त्या ग्रॅटिट्यूडच्या, थँकफुलनेसच्या, जॉयच्या ज्या फ्रिक्वेन्सीचा जो चार्ट आहे त्याच्यावरच्या फिलिंगमध्ये तुम्ही जेवढं राहाल तेवढे तुम्ही तुमचे स्वप्न लवकर रॉकेट स्पीडने पार कराल. आणि जेवढ्या कंप्लेन्स कराल तेवढे खड्ड्यात आपण निगेटिव्हिटीत जाऊ, तेवढी प्युरिटी आपली बॉटल जी आहे पाण्याची ट्रान्सपरंट, तेवढी इम्प्युरिटीज आपल्यात येईल आणि आपले स्वप्न पूर्ण करायला आपल्याला वेळ लागेल. फ्रॉम द कुरान, द प्रॉमिस ऑफ ग्रॅटिट्यूड इज इक्वली एम्पॅथेटिक. And remember, when God proclaimed, if you are grateful, I will give you more. But if you are ungrateful, verily my punishment is indeed severe. तर गॉड तेच म्हणतंय, कुराणमध्ये पण हेच लिहिलंय की ग्रेटफुल तुम्ही जेवढं राहाल तर मी तुम्हाला जास्त देईल, आणि अनग्रेटफुल जेव्हा तुम्ही नाशुक्रे व्हाल, जेव्हा तुम्ही थँकफुल मध्येच नसाल, तेव्हा माझी पनिशमेंट पण सिव्हिअर असेल, डेंजर असेल. It doesn't matter what religion you follow or whether you are religious or not. These words from the Holy Scriptures and the Quran apply to you and your life. They are describing a fundamental law of science and of the universe. आता फंडामेंटल लॉ काय आहे? फंडामेंटल लॉ म्हणजे ग्रॅव्हिटी. जसं ग्रॅव्हिटी आहे तर ती पाडणार म्हणजे कोणी 11व्या मजल्यावरून उडी मारली तर तो श्रीमंत, गरीब, त्यांनी रामकृष्ण हरी म्हणू, नाही तर त्यांनी अल्ला म्हणू, नाही तर काही म्हणू. तो देवधर्मी असो, तो वारीला गेलेला असो, तो त्यांनी मक्का मदिना गेलेला असो, तो कुठल्याही धर्माचा असो, तो ग्रॅव्हिटीने 11 मजल्यावरून खाली पडणार तर पडणार, त्याला लागणार तर लागणार. त्याच्यात देवही काही करू शकत नाही, युनिव्हर्स काही करू शकत नाही, कोणीच नाही. तर ते तसंच आहे, हे लॉ आहे, युनिव्हर्सचा लॉ आहे. तसं हा पण एक लॉ आहे की तुम्ही थँक्यू म्हटलं तर तुम्हाला दिलं जाणार, आणि तुम्ही कंप्लेन केली तर तुम्हाला दिलं जाणार नाही. हा युनिव्हर्सल लॉ आहे. तर तो तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, त्याच्याने काही फरक पडत नाही. युनिव्हर्स म्हणजे तुम्ही स्वतःचे ना, आपण पप्पाच समजूया. जसं पप्पांना पण खूप म्हटलं आई पप्पांना की थँक्यू पप्पा, तुम्ही किती माझ्यासाठी करता, मला किती छान तुम्ही शाळेत घातलं, माझ्या फीस भरल्या. तर पप्पा आज खुश होणार, बापरे मग तुला काय चॉकलेट पाहिजे का, लगेच पप्पा तुम्हाला एक्स्ट्रा चॉकलेट देणार. पण तेच तुम्ही पप्पांना जाऊन म्हटले, काय पप्पा तुम्ही मला काय कपडे घेतले नाही, मला लहानपणी काय गाड्या घेतल्या नाही, हे घेतलं नाही, तर जाऊन काय पप्पा तुला किती घेतलं, तुला कमीच आहे, जाऊ दे, मग अजून खर्चात पॉकेट मनीत आपल्या कपात होणार. त्याच्यामुळे युनिव्हर्स आणि पप्पा सेमच असतात आपले. युनिव्हर्सला पण खूप आवडतं की त्याला जेवढं थँक्यू वा वा म्हणू आपण, तर युनिव्हर्स तेवढा खुश, तेवढी तुमच्यावर. देवाचं नाव पण आपण का घेतो? देव देव खुश म्हणजे युनिव्हर्स खुश, जे पण असेल, जो देणारा आहे, जी एनर्जी ती खुश, तर ती आपल्यावर पण खुश, आपल्यावर पण मेहरबान. बस आपल्याला तेच हवंय. आपले स्वप्न पूर्ण करायचे तर आपल्याला काय म्हणायचं तोंडाने? ग्रॅटिट्यूड, थँक्यू, किंवा जे पण तुम्ही म्हणता रामकृष्ण हरी, किंवा जे पण काय आपण वेगवेगळ्या शब्दांनी म्हणतो, तर ते म्हणत राहायचंय आणि त्या चांगल्या फिलिंगमध्ये राहायचंय. इट्स युनिव्हर्सल लॉ. Gratitude operates through a universal law that governs your whole life. According to the law of attraction, which governs all the energy in your universe, from the formation of atom to the movement of planet, like attracts like. आता हा पण एक युनिव्हर्सल लॉ आहे की ऍटम, जसा ऍटम म्हणजे अणु रेणू, जे तुम्ही समजता, जो जे सगळं युनिव्हर्स जे पण बनलंय, जे पण मॅटर बनलंय, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये जे पण मॉलिक्युल्स बनलेत, ऍटम बनलेत, सगळं 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 अणुरेणूपासून बनलंय. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, मायक्रॉन, न्यूट्रॉन, काय त्याच्यापासून बनलंय. आणि लाईक अट्रॅक्ट लाईक. आता हा एक जर लॅपटॉप बनलाय तर त्याच्यामध्ये सेम लेवलचं प्लास्टिक लागतं. म्हणजे आता ते एक टेबल आहे, काच आहे, तर काचेमध्ये काचेचेच ऍटम्स आहेत ना, तिथे प्लास्टिकचे ऍटम, तिथे दगडाचे ऍटम नाही जाणार, ते अट्रॅक्टच नाही करणार, ते बनणारच नाही. मध्येच आपण दुसरं काही घुसवू नाही शकत. तसं लाईक अट्रॅक्ट लाईक. तर ऍटम जसं मॅग्नेट लोखंडाला करतो, लोखंड बनलंय तर ते लोखंडाचंच बनलंय, मध्येच माती नाही. तसं प्रत्येक ऍटम जो त्यालाच अट्रॅक्ट करतो सेम गोष्टींना. तसंच एनर्जी पण असते की सेम एनर्जी वाले लोक अट्रॅक्ट होणार, सेम एनर्जी, ज्या फ्रिक्वेन्सीच्या तुम्हाला गाडी हवी आहे, पण तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला जर 20 लाखाची गाडी हवी आहे, पण मी स्वतःला आतून वरती समजतोय का मला 20 लाखाची गाडी हवी आहे, तर मला आतून जर वाटत असेल आय एम कम्फर्टेबल विथ 20 lakhs कार,
तर ती होणार अट्रॅक्ट. पण तुम्हाला म्हणत असाल, नाही रे बाबा, डोक्यावर पाणी, एवढं कुठे काय, माझ्या नशिबात 20 लाखाची, आणि आपण दुसऱ्यांना विजन बोर्डला लावायला, दुसऱ्यांना सांगायला, नाही 20 लाखाची गाडी घेणार, आतून म्हणतोय तुझी अवकात बघ. तसा आपला डायलॉग जो कॉन्ट्राडिक्ट होतो ना, त्यामुळे लाईक अट्रॅक्ट लाईक होत नाही. तर त्यामुळे लाईक अट्रॅक्ट लाईक हा युनिव्हर्सचाच नियम आहे. इट्स बिकॉज ऑफ द लॉ ऑफ अट्रॅक्शन दॅट सेल्स ऑफ एव्हरी लिव्हिंग क्रिएचर आर हेल्ड टुगेदर. आपलं शरीर जे एकत्र धरून ठेवलंय, कारण आपल्या पेशी सगळ्या सेम काम करतात, त्यामुळे आपल्या पेशी एकत्र धरून ठेवल्या आहेत. जे पण ही बॉटल जी असेल, तर तिचं मटेरियल सेम आहे, त्याच्यामुळे ती एकत्र धरून ठेवल्या गेली आहे. तर लाईक अट्रॅक्ट लाईक, सगळे ॲटम्स, सेल्स, सगळे सबस्टन्स, सगळे मटेरियल, सगळे ऑब्जेक्ट, ते सगळं लाईक अट्रॅक्ट लाईक, ह्या लॉवर सगळे युनिवर्स चाललंय. तर इन युअर लाईफ द लॉ ऑपरेट्स ऑन युअर थॉट्स अँड फिलिंग्स, अँड बिकॉज दे आर एनर्जी टू, अँड सो व्हॉट एव्हर यू थिंक, व्हॉट एव्हर यू फील, यू अट्रॅक्ट टू यू. त्यामुळे ह्या सगळे आपले थॉट्स म्हणजे नुसते थॉट्स नाहीये, ते आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करतात. आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये जे इलेक्ट्रॉन्स, आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये न्यूरॉन्स असतात, तर ते न्यूरॉन्स, आता मी जे बोलते, माझ्या डोळ्यातून जो मेंदूला संदेश जात असेल, तो माझ्या पेशींना, माझे हात हलतायत, माझे डोळे वाचतायत, माझे तोंड बोलतंय, ह्या सगळ्यांना सिंक्रोनिसिटीमध्ये तो एकच मेसेज जातोय. आणि ते फिलिंग्स, ते आपले जेव्हा न्यूरॉन्स कनेक्ट होतात ना, एक इलेक्ट्रिसिटी, एक छोटीशी एक इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर ते थॉट्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक फील्ड तयार करतात. नुसती थॉट आणि फिलिंग असं इझी नाही आहे, ती बायोकेमिस्ट्री आहे, केमिस्ट्री आपल्या शरीरातली. तर त्या फील्ड तयार करतात, आणि त्याच्यामुळे थॉट्स, फिलिंग्स, ते सगळे एनर्जी, आपण सगळे एनर्जी, हे प्लॅस्टिक, हे काच, ही भिंत, हे सगळं सगळं युनिव्हर्सल लेवलला सगळं एनर्जीने बनलंय. त्यामुळे ज्या एनर्जीला तुम्ही असाल, ती एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट कराल. तुम्ही पॉझिटिव्ह असाल, पॉझिटिव्ह, ग्रेटफुल असाल, थँकफुल असाल, तर तुम्ही अजून थँकफुलनेस तुमच्या लाईफमध्ये येईल, की जेव्हा तो हा माणूस थँक्यूच म्हणतोय, थँक्यूच म्हणतोय, थँक्यूच म्हणतोय, तर त्याचा ब्रेन आणि त्याचं युनिव्हर्स आणि सगळे लोक त्याला थँक्यू म्हणावं वाटेल अशाच परिस्थिती क्रिएट करतील. आणि आपण नशीब फुटकंय, नशीब फुटकंय, नशीब फुटकंय, तर तू बाबा, तू म्हणतोय हुकुम मेरे आका, युनिव्हर्स बोलेल हुकुम मेरे आका, आणि मग तो तुमचं नशीब फुटकं कसं होईल, ते बरोबर तुम्हाला देईल, ते त्या सिच्युएशन, सर्कमस्टन्सेस. If you think I don't like my job, I have not got enough money, I can't find my perfect partner, I can't pay my bills, I think I am coming down with something, he or she doesn't appreciate me, I don't get along with my parents, my child is a problem, my life is a mess, or my marriage is in trouble, then you must attract more of those experiences. तिने तेच सांगितलं की आपण हे कंप्लेन करतो, माझा जॉब मला आवडत नाही, मला बरोबर पैसे मिळत नाहीये, मी जेवढं काम करतो तेवढे मला पैसे मिळत नाहीये, मला परफेक्ट लाईफ पार्टनर मिळत नाहीये, आय कॅन, माझे बिल्स पे मला करता येत नाहीये, काहीच मला मिळत नाहीये, जे मला पाहिजे, जो मी विचार करतो ते मला मिळतच नाहीये, कोणी मला अप्रिशिएट करत नाहीये, माझ्या पॅरेंट्सशी माझी बनत नाहीये, माझा चाइल्ड माझा प्रॉब्लेम आहे, माझी लाईफ सगळी मेस झालीये, और माय मॅरेज इज ट्रबल. आपण हे सगळं जर बोलतोय, तर वी आर क्रिएटिंग दॅट. आपलं पूर्ण, आपलं भोवतालचं, आपलं 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 स्वतःचं एक जग आहे ना, छोटा एक बबल आपला, त्या बबलमध्ये आपण ही चॅटर बॉक्स सारखं बडबड बडबड करत असतो, अलेक्झा सारखं छोटं, तर ते करत असतं. आपण अलेक्झाला जे सांगतो, ती अलेक्झा करते. तसं आपल्या आतमध्ये पण जो युनिव्हर्स आहे, छोटा युनिव्हर्स, हा छोटा युनिव्हर्स आत आहे, आणि बाहेर मोठा युनिव्हर्स आहे. आपला छोटा युनिव्हर्स मोठ्या युनिव्हर्सला सांगतो की हे चाललंय याचा चॅटर बॉक्स. मोठा युनिव्हर्स म्हणतो ठीक आहे, मी त्यालाच रेझोनेट करतो, तीच एनर्जी बाहेर टाकतो, तीच एनर्जी आत घेतो, तीच ट्रान्झॅक्शन होतं. आपल्याला वाटतं की मी एवढं काम करतो आणि मला तो पगार का मिळत नाहीये. तू त्या कंप्लेंट मोड मध्ये, तू युनिव्हर्सला ती जी एनर्जी फेकतोय ना, त्याच लेवलचा पगार मिळणार आहे. तू काम किती पण कर, नाही होणार ते. त्यामुळे तुम्ही कोणत्या एनर्जीने ते करतायत. बट इफ यू थिंक अबाउट व्हॉट यू आर ग्रेटफुल फॉर, लाईक आय लव्ह माय जॉब, माय फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह, आय हॅड द बेस्ट वेकेशन, आय फील अमेझिंग टुडे, आय गॉट द बिगेस्ट टॅक्स रिफंड एव्हर, or I have a great weekend camping with my son, and you sincerely feel the gratitude, the law of attraction says you must attract more of those things into your life. आता तुम्हाला हे वाक्य पण ऐकून किती छान वाटलं. I love my job. My family is very supportive. I had the best vacation. I feel amazing today. I got the biggest tax refund. मला माहितीये, काल ना परवा कधीतरी गुगलकडनं काही एवढे आता हे मिळत नाहीये बेनिफिट्स. गुगल पे आपण जे करतो ना, आधी ते पण 5 रुपये, 10 रुपये काहीतरी तर आपल्याला ह्याच्यात द्यायचे गिफ्ट म्हणून, असं आपण एक ट्रान्झॅक्शन केल्यावर. मला खूप दिवसांनी, म्हणजे असे बाकीचे कुपन मिळतात, ह्याचं कुपन त्याचं कुपन हे ते, पण असं पैशामध्ये रिफंड नव्हता येत, बरेच दिवस झाले. तर मला
मागच्या आठवड्यात 2 रुपये मिळाले. मी इतकी हॅपी झाली की मला यावेळेस 2 रुपये मिळाले. सगळ्यांनी असं बघितलं की एवढं काय झालं, 2 रुपये मिळाले. ठीक आहे ना, मला आज 2 रुपये मिळाले, मी त्याची हॅपी आहे. तर मला 2,000 रुपये पण मिळतील, तर मी त्या 2 रुपयासाठी थँकफुल आहे आज, की मला गुगल पे कडनं विना सायास मी बसलीये, मी ट्रान्झॅक्शन केलं, 2 रुपये मिळाले. कोण देतं मला 2 रुपये? आय शुड बी थँकफुल फॉर दॅट. So that more 2000s, 2 lakhs, 20 lakhs will come to my account. So ते फ्रिक्वेन्सी तुम्ही मेंटेन करा, तो जॉय घ्या, तो आनंद घ्या, की छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कशा मिळतात. इव्हन तुम्हाला डायरेक्ट पैसे जरी मिळाले नाही, पण तुम्हाला क्रेडिट कार्डवर, डेबिट कार्डवर जे ऑफर्स मिळतात, ते सुद्धा काहीतरी पैशाच्याच रूपात आहे ना, की तुम्हाला तो कुठे जाऊन डिस्काउंट मिळणार आहे. कोणी तुम्हाला 5 रुपये कमी केले, कोणी 5% तुम्हाला कोणत्या तरी ऑफर दिला, दिवाळी ऑफर दिलं, त्याचं सुद्धा शुक्रिया तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे ते पण तुम्हाला देतंय. तुमच्या कामवालीचं काम समजा एकच ठरलेलं आहे, की स्वयंपाक करायचं किंवा झाडायचंच आहे. पण कधी तुम्हाला बरं नसेल, तिने एक भांडं धुवून ठेवलं, तिने उचलून ठेवलं काहीतरी. तर यू शुड बी थँकफुल फॉर दॅट. कारण त्या गोष्टीचे आपण 5 रुपये तिला देणार नाहीये, 5-10 रुपये. बट स्टील तिने तुमच्या चांगुलपणामुळे एक गोष्ट केली, तर त्या मिनिमम गोष्टीचं पण तुम्ही थँकफुल असलं पाहिजे. तर मग the law of attraction says you must attract more of these things into your life. It works in the same way as a mental being drawn to a magnet. To you, your gratitude is magnetic, and the more gratitude you have, the more abundance you magnetize. It is universal law. द ग्रॅटिट्यूडची जी फिलिंग आहे ना, ती मॅग्नेटिक आहे. ते मॅग्नेट आहे. तुम्हाला जर काही पण असं पटकन अट्रॅक्ट करायचं, जसं मॅग्नेटकडे लोखंड सगळं अट्रॅक्ट होतं, आणि जर ते सगळा परिस्पर्श एक म्हणतो आपण, जर टच केलेलं परिस्पर्श जर झाला तर त्याचं सोनं होतं. तसं ग्रॅटिट्यूड मध्ये ही मॅजिक आहे, आणि ती मी बघते मागच्या वर्षीपासून. तर तुम्ही यू कॅन फील दॅट मॅजिक. म्हणजे मी पण पूर्ण काही सगळी नाही बघितलीये, कारण कंप्लेन करणं आपला जुना पॅटर्न आहे. तो लवकर म्हणजे असं हळूहळू ब्रेक होतोय तो पण. आणि जसा 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 होत जाईल, ते तसं 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 मॅजिक होत जाईल. तो युनिव्हर्सल लॉ आहे. तर यू विल अट्रॅक्ट द अबंडन्स. यू विल हॅव हार्ड सेइंग लाईक व्हॉट एव्हर गोज अराउंड कम्स अराउंड. आपण हे म्हणतोच ना, व्हॉट एव्हर गोज अराउंड कम्स अराउंड. तेच आहे. ग्रॅटिट्यूड गेला, थँक्यू गेलं, तर थँक्यू म्हणायच्या सिच्युएशन आपल्यासोबत येतील, आणि आपल्याला पण लोक थँक्यू म्हणतील. आपण म्हटलं तर समोरचा म्हणेल. यू रीप व्हॉट यू सॉ. तुम्ही तेच म्हणजे जे बी पेरता तेच उगवतं ना, तेच पीक तुम्ही काढता. तर यू रीप व्हॉट यू सॉ अँड यू यू गेट व्हॉट यू गिव्ह. तुम्ही कोणाला रिस्पेक्ट दिला, तो रिस्पेक्ट देईल. तुम्ही कोणाला थँक्यू म्हटले, तो थँक्यू म्हणेल. तुम्ही कोणाला 2 पैशाची कधी अडीअडचणीत मदत केली, तोच तुम्हाला करेल. तर जे तुम्ही पेरता तेच उगवतं, तेच तुम्ही घेता. त्यामुळे जे व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. वेल, ऑल ऑफ दोज सेइंग आर डिस्क्राइबिंग द सेम लॉ. ह्या सगळ्या म्हणी ज्या आहेत, आपले सगळे जुमले म्हणी हे सगळे आहेत, ते सगळा सेम लॉ सांगतात. आपले जुने माणसांनी ज्या पण म्हणी बनवल्या असतील ना, त्या एकदम बरोबर होत्या, की तेच लॉ, तो युनिव्हर्सल लॉ आपल्याला त्यांनी सोप्या शब्दात सांगितलाय. जे पीक पेरशील तेच उगवेल, हे आपल्याला तर लहानपणापासून माहिती आहे. दे आर ऑल्सो डिस्क्रायबिंग अ प्रिन्सिपल ऑफ द युनिव्हर्स दॅट द ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन डिस्कवर्ड. बघा, जे आयझॅक न्यूटनने डिस्कवर केला जो लॉ, की लाईक अट्रॅक्ट लाईक, तो आपल्या आजोबा आजी ज्यांनी पण जी म्हण बनवली, ज्यांनी पूर्वजांनी, यू रीप व्हॉट यू से, जे काय पेराल तेच उगवेल, हे आपल्या न्यूटनचा लॉ त्यांनी आधीच सांगून ठेवलाय. न्यूटनने नंतर तो प्रूव्ह केला. Newton's scientific discoveries included the fundamental laws of motion in the universe, on which says every action always has an opposite and equal reaction. आपण जी ऍक्शन आज घेऊ, त्याची अपोजिट अँड इक्वल रिॲक्शन. आपल्याला काय वाटतं, की मी आज वाईट वागलो ना, तर माझ्याशी आज कोणी वाईट वागलं नाही, आपल्याला वाटतं की काय झालं, ठीक आहे, मी आज खोटं बोललो, चोरी केली, किंवा कोणाला टाइम दिला, तिथे गेलोच नाही, ह्याच्याने आज मला काही फरक नाही पडला, माझं काय आज वाईट नाही झालं. पण युनिव्हर्स असं आहे ना, की त्यावेळेस नाही कळत ते आपल्याला, की तेव्हा होईल की नाही. ते त्यांच्याकडे टाइम वेगळाच चालत असतो. ती लगेच आजची रिॲक्शन आपल्याला आजच नाही मिळत, ते आपल्याला खूप दिवसांनी मिळते, आणि तेव्हा आपल्याला विसरून गेलेलो असतो की आपण आधी काय केलेलं आहे. ते आपल्याला हिशोब लागत नाही टोटल, पण युनिव्हर्सला बरोबर लागते. तो करत असतो ते बरोबर, आणि आपल्याला वाटते माझ्यासोबत काय झालं, मी तेवढं चांगलं वागलो. अरे पण तू कधीतरी 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी हे केलं होतं. तर एव्हरी ऍक्शन ऑलवेज हॅज अन अपोजिट अँड इक्वल रिॲक्शन. प्रत्येक गोष्टीला, मायक्रो गोष्टीला, मायक्रो मनातल्या फिलिंगला सुद्धा इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असणार आहे. When you apply the idea of gratitude to Newton's law, it says every action of giving thanks always cause an opposite reaction of receiving. And what you receive will always be equal to the amount of gratitude you have given.
This means that very action of gratitude sets off a reaction of receiving. And the more sincerely and the more deeply gratitude you feel, in other words, the more gratitude you give and the more will you receive. हेच सगळं पूर्ण पॅराग्राफ मध्ये सांगितलंय न्यूटनच्या लॉ नुसार, की जे तुम्ही देता तेच परत तुम्हाला येतं. जो बॉल तुम्ही जेवढ्या तेजीने भिंतीवर मारला तर तो तेवढाच तेजीने तुमच्या नाकावर परत आपटणार, जर तुमच्याकडेच तो असेल तर. तर त्यामुळे जेवढ्या ताकदीने, जेवढ्या डीप फिलिंगने तुम्ही ग्रॅटिट्यूड द्याल ना, तेवढ्याच डीप फिलिंग मधने युनिव्हर्स तुम्हाला अबंडन्स देईल. जे पण तुम्ही ज्याबद्दल पण ग्रॅटिट्यूड म्हटलंय त्याबद्दल. त्यामुळे आज आपण इकडे थांबूया. कोणाला काही शेअर करायचं असेल, बोलायचं असेल तर बोलू शकता. आणि आपण उद्या करू. आज तुम्हाला एकच सांगितलं की 100 लोकांच्या हातावर मोजून तुम्ही थँक्यू म्हणायचंय बसल्या बसल्या. 5 मिनिटात होईल आणि हे आत्ताच करा, कारण तुम्हाला आत्ता ती फिलिंग आहे, ग्रॅटिट्यूडचं महत्व समजलंय. जेव्हा ते लोहा गरम असतो तेव्हाच घाव घातला ना, तर तो पॅटर्न आपला इथे छान फिक्स बसतो. त्यामुळे तुम्ही आत्ताच जर बसल्या बसल्या हे सेशन संपल्या संपल्या बोटावर डोळे बंद करून 100 लोकांचे ग्रॅटिट्यूड केले तर तुम्हाला छान वाटेल. आणि उद्याची म्हणजे आत्ताच असाइनमेंट कम्प्लीट होऊन जाईल. तुम्हाला उद्याची वाट बघायला नाही लागणार आणि आपण उद्या फ्रेश सेशन ऑन टाइम स्टार्ट करूया. कोणाला काही शेअर करायचंय, बोलायचंय? तर मग आपण आता हे करूया, वाइंड अप करूया. सगळ्यांना थँक्यू. नाईस सेशन. कोणाला अनम्यूट करायचं असेल तर. मी पण आहे ना, हे सगळं झूम वगैरे आता शिकतेच आहे. म्हणजे मी पहिल्यांदा एवढं मोठी मीटिंग लाईव्ह घेतली.